ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीताभ्यासः दशमोऽध्यायः विभूतियोगः। भगवंतांचे विभूती कथन भाग चौथा, श्लोक 31 ते 34। श्लोक 31। पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहं झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी। पदच्छेदः। पवनः पवताम् अस्मि रामः शस्त्रभृताम् अहं झषाणां मकरः च अस्मि स्रोतसाम् अस्मि जाह्नवी। इथं संधी कुठले झालेत? पवताम् अस्मि शस्त्रभृताम् अहं स्रोतसाम् अस्मि। इथं तिन्ही ठिकाणी म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळलेला आहे। मकरश्चास्मि इथं विसर्गाचा श झालेला आहे। शब्दार्थाने व्याकरण बघूया। पवनः पवन पुल्लिंगी प्रथमा एक वचन वायू। पवताम पु पहिला गण आत्मनेपद कर्तरी वर्तमान काळवाचक धातू साधित विशेषण पुल्लिंगी षष्ठी एक वचन। पु म्हणजे पवित्र करणे, पवित्र करणाऱ्यांमध्ये। अस्मि असं दुसरा गण परस्मैपद वर्तमान काळ प्रथम पुरुष एक वचन। रामः राम पुल्लिंगी प्रथमा एक वचन। शस्त्रभृताम शस्त्रभृत पुल्लिंगी षष्ठी बहुवचन शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये। सामासिक शब्द आहे। शस्त्रम बिभर्ती इति शस्त्रभृत शस्त्र धारण करणारा। अहम अस्मत् सर्वनाम प्रथमा एक वचन मी। झषाणाम झष पुल्लिंगी षष्ठी बहुवचन। जलचर नक्र मत्स्य असे याचे अर्थ आहेत इथं जलचरांमध्ये। मकरः मकर पुल्लिंगी प्रथमा एक वचन मगर। च अव्यये आणि या अर्थी। स्रोतसाम स्रोतस नपुसकलिंगी षष्ठी बहुवचन प्रवाह। जाह्नवी जाह्नवी स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन गंगा। भगवंत सांगतायत अहम पवनः पवताम अस्मि। पवताम म्हणजे पवित्र करणाऱ्यांमध्ये मी, पवन म्हणजे वायू आहे। रामः शस्त्रभृताम अहम मी शस्त्रभृत म्हणजे शस्त्रधाऱ्यांमध्ये राम मी आहे। अहम झषाणां मकरः च अस्मि मी जलचरांमध्ये मगर आहे। आणि स्रोतसाम अस्मि जाह्नवी जाह्नवी म्हणजे गंगा, प्रवाहामध्ये गंगा नदी मी आहे। पवनः पवताम अस्मि पवताम याचा अर्थ शुद्ध करणे, गमन करणे असे दोन्ही अर्थ आहेत। वारा हवा शुद्धही करतो आणि वेगानेही वाहतो, म्हणून वारा ही भगवंतांची विभूती आहे। राम शस्त्रभृतामहं सर्व शस्त्रधाऱ्यांमध्ये राम ही भगवंतांची विभूती आहे असं भगवंत सांगत आहे। राम हा भारतीयांचा आदर्श आहे। मर्यादा पुरुषोत्तम हे त्याचं वैशिष्ट्य आहे। त्रेतायुगात रावणाचा वध करून त्यानं विजयरूपी लक्ष्मी खेचून आणली, रावणाचा पराभव केला आणि ते केवळ एका धनुष्याच्या बळावर। त्यामुळं भगवंत राम ही आपली विभूती आहे असं सांगत आहे। झषाणां मकरश्चास्मि जलचरांमध्ये मगर ही भगवंतांची विभूती आहे। ती एवढी ताकदवान आहे की एखाद्या हत्तीचा पायही पकडू शकते। स्रोतसाम अस्मि जाह्नवी जाह्नवी म्हणजे गंगा ही देवनदी आहे, स्वर्गात असणारी, पण भगीरथाच्या प्रयत्नामुळे ही पृथ्वीवर अवतरली। या नदीला भारतीयांनी देवत्वच बहाल केलेलं आहे। भगीरथाने आणली व जन्हू या राजाने ती गिळली आणि पुन्हा कानांच्या मार्गे परत तिचा प्रवाह मोकळा केला। अशी पौराणिक कथा असल्यामुळं तिला जाह्नवी, जन्हूनं पुन्हा तिचा प्रवाह मोकळा केला म्हणून जन्हू राजावरून जाह्नवी असं तिचं नाव पडलेलं आहे। इक्ष्वाकू वंशातील राजा सगर यानं अनेक अश्वमेध यज्ञ केले होते। 100 यज्ञ पूर्ण झाले तर त्याला इंद्रपद मिळेल या भीतीने इंद्राने त्याचा यज्ञीय घोडा हरण केला आणि पाताळामध्ये कपिल ऋषींच्या आश्रमात लपवून ठेवलं। सगराचे 60,000 पुत्र त्या घोड्याच्या शोधार्थ निघाले। पृथ्वीवर घोडा मिळाला नाही, तेव्हा सगरपुत्रांनी पृथ्वी खणायला सुरुवात केली। त्यांना कपिलांच्या आश्रमात घोडा दिसला, त्यामुळे त्यांना वाटू लागलं की कपिलांनीच यज्ञाचा घोडा चोरला असावा। म्हणून ते त्या ऋषींना वृक्ष, नांगर, कुदळ, दगड जे मिळेल त्यांना मारू लागले। त्यावेळी कपिलांच्या क्रोधाग्नीत सगराचे 60,000 पुत्र जळून मृत्युमुखी पडले। तेव्हा सगराचा नातू अंशुमान त्यांना शोधायला निघाला। त्याला सर्व सगरपुत्र जळून भस्म झालेले दिसले। त्यांनी त्यांना जलांजली देण्याचे ठरवले, पण जवळपास कुठेही पाणी दिसले नाही। तेव्हा तिथे त्याला गरुड दिसला।
त्याने अंशुमनाला सांगितलं की हे कपिलांच्या क्रोधाग्नीने मृत्युमुखी पडलेले आहेत. कोणत्याही साधारण पाण्यानं यांचं तर्पण करू नकोस. हिमालय पुत्री गंगेच्या पाण्याने त्यांना जलांजली दे. अंशुमनाने हिमालयावर तपश्चर्या केली, पण गंगेला त्याला आणता आलं नाही. त्याचा पुत्र दिलीपला सुद्धा गंगावतरणाचा काही मार्ग सापडला नाही. दिलीपचा पुत्र भगीरथ यानं आपल्या पितरांच्या उद्धारासाठी गोकर्ण नामक तीर्थक्षेत्री गंगावतरणासाठी खूप तप केलं. तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाले. त्याला भगीरथानं आपले मनोरथ सांगितले. तेव्हा स्वर्गीय नदी गंगा पृथ्वीवर अवतीर्ण झाली. ती भगीरथाच्या मागून जाऊ लागली. वाटेत जन्हू ऋषींचा आश्रम लागला. तेथे ते यज्ञ करत होते. गंगेच्या पाण्याने त्यांची यज्ञशाळा वाहून गेली. तेव्हा रागाने जन्हू ऋषींनी गंगेतील सर्व पाणी पिऊन टाकले. तेव्हा सर्व ऋषी गंधर्व देवतांनी जन्हू ऋषींची प्रार्थना केली. तेव्हा जन्हू ऋषींनी दोन्ही कानांच्या मार्गे गंगेचा प्रवाह पुन्हा प्रवाहित केला. अशा प्रकारे भगीरथाने आणली म्हणून भागीरथी आणि जन्हूने मुक्त केली म्हणून जान्हवी अशी गंगेला नावं मिळाली आहेत. पुढे ही गंगा जेथे सगराचे पुत्र मरून पडले होते तिथून वाहू लागली व सगर पुत्रांची मुक्ती झाली. अशा प्रकारे 60,000 सगर पुत्रांचा उद्धार करणारी गंगा ही भगवंतांची विभूती आहे. श्लोक 32. सर्गाणामादिरंतश्च मध्यम चैवाहम अर्जुन अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम्. पदच्छेदः. सर्गाणाम आदिः अंतः च मध्यम च एव अहम अर्जुन अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम्. इथं संधी कुठले झालेले आहेत? सर्गाणाम आदिः मया व्यंजनात पुढचा स्वर मिसळला. आदिरंतः विसर्गाचा र झालेला आहे. अंतश्च विसर्गाचा श झालेला आहे. चैव इथं वृद्धी संधी झालेला आहे. च अधिक एव. एवाहम इथं सवर्णांचा दीर्घ संधी झालेला आहे. आणि अहम अर्जुन इथं म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळलेला आहे. उत्तरार्धामध्ये संधी नाहीये. आता शब्दार्थाने व्याकरण बघूया. सर्गाणाम सर्ग पुल्लिंगी षष्ठी बहुवचन. सर्ग म्हणजे उत्पन्न झालेली वस्तू. उत्पन्न झालेल्या वस्तूंच्या मध्ये. आदी ही आदी विशेषणे पुल्लिंगी प्रथमा एक वचन आरंभ. अंत हा अंत विशेषणे पुल्लिंगी प्रथमा एक वचन शेवट. च अव्यये अनियार्थी. मध्यम मध्य विशेषणे नपुसकलिंगी मध्यभागी किंवा मधला भाग. एव अव्यये चयार्थी. अहम अस्मत् सर्वनाम प्रथमा एक वचन मी. अर्जुन अर्जुन पुल्लिंगी संबोधन एक वचन हे अर्जुन. अध्यात्मविद्या अध्यात्मविद्या स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन. अध्यात्म विषयका विद्या अध्यात्मविद्या मध्यम पदलोपी कर्मधारय समास झाला. आणि अध्यात्म शब्द कसा बनला? आत्मानम अधिकृत्य अध्यात्मन हा अव्ययीभाव समास झाला. विद्यानाम विद्या स्त्रीलिंगी षष्ठी बहुवचन सर्व विद्यांच्या मध्ये. वाद हा वाद पुल्लिंगी प्रथमा एक वचन वाद. प्रवदताम प्र अधिक वद पहिला गण परस्मै पद. वाद करणे या अर्थी हा धातू आहे. कर्तरी वर्तमान काळवाचक धातू साधित विशेषण पुल्लिंगी षष्ठी एक वचन वाद करणाऱ्यांच्या मध्ये. आता भगवंत कोणत्या विभूती सांगतायत? अर्जुन अहम सर्गाणाम आदिही. हे अर्जुना मी सर्गाणाम म्हणजे सृष्ट वस्तूंचा उत्पन्न झालेल्या वस्तूंचा मी आधी आहे. अंतहाच मध्यमेवच मी अंतही आहे आणि मध्य सुद्धा मीच आहे. आणि अध्यात्मविद्या विद्यानाम सर्व विद्यामध्ये अध्यात्मविद्या ही मी आहे. आणि प्रवदताम वादहा अहम वादविवाद करणाऱ्यांचा वादही मीच आहे. सर्गाणाम आदिही अंतहाच मध्यमच. भगवंतांनी विभूती सांगण्यास सुरुवात करताना 20व्या श्लोकात मी सर्वांचा आत्मा असून सर्व भूतांचा आदी मध्य व अंत आहे हे सांगितलं होतं. इथे सर्ग शब्द वापरून सर्व सृष्टीला आपण अधिष्ठान भूत आहोत हे सांगितलेलं आहे. सर्ग म्हणजे सर्व सृष्ट पदार्थ. प्रत्येक सृष्ट पदार्थात त्याचे उपादान कारण असतेच. उदाहरणार्थ मातीच्या घड्यात माती असते, सोन्याच्या अलंकारात सोने असते. त्याप्रमाणे परमात्म्यापासून ही सर्व सृष्टी निर्माण झालेली असल्यामुळं परमात्मा त्यात आहेच. सृष्टीची उत्पत्ती स्थिती व लय त्याच्यामध्येच होत असतो. अध्यात्मविद्या विद्यानाम सर्व विद्यात अध्यात्मविद्या ही भगवंतांची विभूती आहे. कारण ती विद्या सर्वश्रेष्ठ आहे.
अध्यात्म शब्दामध्ये अधि आणि आत्म असे दोन शब्द येतात. अध्यात्म म्हणजे आत्म्यासंबंधीचं ज्ञान. त्या आत्म्यासंबंधीचं ज्ञान करून घेणं हेच सर्वश्रेष्ठ ज्ञान असल्यामुळं अध्यात्मविद्या ही भगवंतांची विभूती आहे. वाद हा प्रवदतामहम. भगवंत वाद ही आपली विभूती आहे असं म्हणतात. शब्द हे ज्ञान करून देण्याचं साधन आहे. प्रत्येकाच्या बुद्धीप्रमाणे प्रत्येकाचं मत वेगवेगळं असणार. अर्थातच एकच मत सर्व मान्य होईल असं सांगता येत नाही. मग प्रत्येक जण आपले मत कसं बरोबर आहे व दुसऱ्याचं कसं चूक आहे ते स्पष्ट करणार आणि यातून वाद वाढीस लागणार. प्रवदतामध्ये प्र अधिक वद हा धातू आहे. त्याचा अर्थ आहे वाद घालणे. विवादाचे एकूण 3 प्रकार आहेत: जल्प, वितंडा आणि वाद. जल्प म्हणजे एखादी व्यक्ती प्रमाण व तर्काच्या आधारे आपल्या मताची स्थापना व अन्य मताचं खंडन करते, त्याला म्हणायचं जल्प. वितंडा म्हणजे एखादी व्यक्ती केवळ तर्काच्या आधारे अन्य पक्षाच्या मताचे खंडन करते पण आपले मत प्रस्थापित करत नाही, त्याला म्हणायचं वितंडा. आणि वाद म्हणजे गुरु शिष्य किंवा इतर व्यक्तींच्या मध्ये तत्वनिर्णयासाठी जे युक्तियुक्त विवाद केले जातात त्याला वाद असं म्हणतात. म्हणून वादे वादे जायते तत्वबोध असं म्हटलेलं आहे. जल्प व वितंडा यामध्ये केवळ जय पराजयाकडे लक्ष असते. त्यात केवळ शक्ती क्षीण होते पण सर्वानुमते असा कोणताही निष्कर्ष काढला जात नाही. उलट तत्वनिर्णय करणे हे वादाचं लक्ष आहे. म्हणून भगवंत वाद ही आपली विभूती आहे असं सांगतात. श्लोक 33. अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वस्सामासिकस्य च अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतो मुखः. पदच्छेदः. अक्षराणाम् अकारः अस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च अहम एव अक्षयः कालः धाता अहम विश्वतो मुखः. इथं संधी कुठले आलेत? अक्षराणाम अकारः, म या व्यंजनात पुढचा स्वर विसरला. अकारोस्मी विसर्गाचा उ होऊन पूर्वरूप संधी झाला. अहम एवाक्षयः, अहम एव म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळला. एवाक्षयः सवर्णांचा दीर्घ संधी झाला. कालो धाता विसर्गाचा उ झाला. धाताहम सवर्णांचा दीर्घ संधी झाला. आता शब्दार्थाने व्याकरण बघूया. अक्षराणाम, अक्षर नपुसकलिंगी षष्ठी बहुवचन, अक्षरांच्या मध्ये. अकार हा, अकार पुल्लिंगी प्रथमा एक वचन, अ हे अक्षर. अस्मी अस दुसरा गण परस्मै पद वर्तमान काळ प्रथम पुरुष एक वचन आहे. द्वंद्व हा, द्वंद्व पुल्लिंगी प्रथमा एक वचन. इथं पुढे सामासिकस्य म्हटले असल्यामुळं द्वंद्व शब्दाचा अर्थ झाला द्वंद्व समास. सामासिकस्य, सामासिक नपुसकलिंगी षष्ठी एक वचन सामासिक. च अव्यय आणि अर्थी. अहम अस्मत् सर्वनाम प्रथमा एक वचन मी. एव अव्यये च या अर्थी. अक्षय हा, अक्षय विशेषण पुल्लिंगी प्रथमा एक वचन क्षय न पावणारा. न क्षय अस्ति अस्य इति अक्षय नय बहुर्वी समास झाला. काल हा, काल पुल्लिंगी प्रथमा एक वचन काळ. धाता धातृ विशेषण पुल्लिंगी प्रथमा एक वचन पोषण करता. विश्वतोमुख हा, विश्वतोमुख विशेषण पुल्लिंगी प्रथमा एक वचन. विश्व शब्दाला तहा हा प्रत्यय सर्व बाजूने या अर्थी लागला. विश्वतः मुखानी यस्य सहा, सर्व बाजूला मुखे असणारा. इथं भगवंतांनी कुठल्या विभूती सांगितल्या? अहम अक्षराणाम अकारः अस्मि, सर्व अक्षरांमध्ये अकार हा मी आहे. सामासिकस्य च द्वंद्वः अस्मि, समास समूहामध्ये द्वंद्व समास मी आहे. अहम एव अक्षयः कालः, मीच क्षयरहित काल आहे. आणि अहम विश्वतोमुखः धाता, सर्व जगाला उत्पन्न करणारा विश्वमुखी पुरुष मी आहे. अक्षराणाम अकारोस्मी, सर्व अक्षरांमध्ये अकार हे पहिले अक्षर आहे व ते ओंकाराचेही आदी अक्षर आहे. वर्णमालेतील सर्व अक्षरे स्वर व व्यंजनांनी युक्त असतात. स्वरांच्या सहाय्याशिवाय व्यंजनांचा उच्चार होऊ शकत नाही. त्यामुळे भगवंत अकार ही आपली विभूती सांगत आहे. पण अ आ इ ई हे स्वर जरी आपण वेगवेगळ्या प्रकारे लिहित असलो तरी बाराखडीच्या स्वरूपात जर लिहायचे झाले
तर अला काना आ, तसंच अला पहिली वेलांटी ई, अला दुसरी वेलांटी ई असंच लिहिता येईल. तेव्हा त्या संबंध स्वरामध्ये हाच स्वर मुख्य आहे. द्वंद्व हा सामासिकस्य. भाषेमध्ये दोन शब्द जोडून नवा शब्द तयार केला जातो, त्याला व्याकरणाच्या भाषेत समास असं म्हणतात. उदाहरणार्थ देव मंदिर. या शब्दात देव आणि मंदिर असे दोन शब्द आहेत आणि ते दोन शब्द जोडून नवा शब्द तयार केला. या दोन शब्दातील एखाद्या समासात पहिल्या, एखाद्या समासात दुसऱ्या शब्दाला प्राधान्य असतं आणि त्यावरून समासांचे मुख्य 4 प्रकार पडतात. द्वंद्व समासात दोन्ही शब्दांना प्राधान्य असतं, म्हणून द्वंद्व समास ही आपली विभूती आहे असं भगवंत सांगत आहेत. अध्यात्माच्या भाषेत आत्मा नात्मा हा द्वंद्व समास होय. आत्मा व अनात्मा हे दोन्ही परस्परात मिसळलेले आहेत की आपल्याला ते एकरूपात अनुभवास येतात. यातील भेद स्पष्टपणे कळत नाही, परंतु ज्याप्रमाणे वैयाकरणाला द्वंद्व समासातील भेद कळून येतं, त्याप्रमाणे विवेकी मनुष्याला सुद्धा यातील भेद स्पष्टपणे कळून येतो. अहमेवाक्षयः कालः. कालः कलयतामहम, मी काल आहे असा भगवंतांनी उल्लेख 30व्या श्लोकातही केला होता. गणना करणारा काल असे तेथे म्हटले होते. काळाची विभागणी करून सेकंद, मिनिट, तासामध्ये काळ मोजला जातो. तेथे त्या श्लोकात मनाने परिच्छिन्न केला जाणारा काळ होता. येथे अक्षय काल असं म्हटलेलं आहे. काल अनंत आहे, त्यामुळे अविनाशी आहे. तो केव्हा सुरू होतो व केव्हा संपतो याची कल्पना करता येत नाही. परमात्मा हा कालाचाही काल आहे. धाताहम विश्वतोमुखः. परमात्मा विश्वतोमुख म्हणजे विराट स्वरूप असणारा धाता म्हणजे पोषण करता आहे. परमात्म्याचं स्वरूप विराट आहे, ते सर्व विश्वाला व्यापून आहे. तो प्रत्येकाला आपापल्या कर्मांचं फळ देऊन विश्वाचं पोषण करतो. भूते निर्माण करणे, त्यांचे पोषण करणे हे काम धात्याचं आहे. श्लोक 34. मृत्युः सर्वहरश्चाहम उद्भवश्च भविष्यताम. कीर्तिर्श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा. पदच्छेदः. मृत्युः सर्वहरः च अहम् उद्भवः च भविष्यताम्. कीर्तिः श्रीः वाक् च नारीणां स्मृतिः मेधा धृतिः क्षमा. इथं संधी कुठले आले? सर्वहरश्च विसर्गाचा श झालेला आहे. चाहम सवर्णांचा दीर्घ संधी झालेला आहे. अहम उद्भवः म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळलेला आहे. उद्भवश्च पुन्हा विसर्गाचा श झालेला आहे. श्रीर्वाक, श्री ही वाक विसर्गाचा र झालेला आहे. तसंच स्मृतिर्मेधा इथं सुद्धा विसर्गाचा र झालेला आहे. आता शब्दार्थाने व्याकरण बघूया. मृत्यू पुल्लिंगी प्रथमा एकवचन मरण. सर्वहर पुल्लिंगी प्रथमा एकवचन. सर्वम हरति इति सर्वहरः उपपद तत्पुरुष समास झाला. अहम अस्मत् सर्वनाम प्रथमा एकवचन मी. उद्भव पुल्लिंगी प्रथमा एकवचन. उद अधिक भूभव धातूपासून बनलेलं हे नाम आहे. उद्भव म्हणजे उत्पत्ती. भविष्यताम भूभव पहिला गण परस्मय पद. द्वितीय भविष्यकाळ वाचक कर्तरी धातुसाधित विशेषण. पुल्लिंगी षष्ठी बहुवचन पुढे होणाऱ्यांमध्ये. कीर्ती स्त्रीलिंगी प्रथमा एकवचन. श्री स्त्रीलिंगी प्रथमा एकवचन. वाच स्त्रीलिंगी प्रथमा एकवचन. नारी स्त्रीलिंगी षष्ठी बहुवचन. नारींच्या मध्ये म्हणजे स्त्रीलिंगी पदार्थांमध्ये. स्मृती स्त्रीलिंगी प्रथमा एकवचन. मेधा स्त्रीलिंगी प्रथमा एकवचन. धृती स्त्रीलिंगी प्रथमा एकवचन. क्षमा स्त्रीलिंगी प्रथमा एकवचन. इथं भगवंत काय सांगतायत? अहम सर्व हरहा मृत्यू. मी सर्व काही हरण करणारा किंवा संहार करणारा असा मृत्यू आहे. भविष्यताम उद्भवः च. आणि पुन्हा भविष्यात उत्पन्न होणाऱ्या प्राण्यांचा उत्पन्नकर्ता सुद्धा मीच आहे. नारीणाम च कीर्ती श्री वाक् स्मृती मेधा धृती क्षमा. आणि स्त्रीलिंगवाचक वस्तूमध्ये कीर्ती, संपत्ती, वाणी, स्मृती, बुद्धी, धृती आणि क्षमा ह्या 7 गोष्टी मी आहे.
मृत्यू सर्वहरः भविष्यतांच उद्भवः. सर्वांचा संहार करणारा मृत्यू आणि पुन्हा निर्माण होणाऱ्या प्राण्यांचा उत्पन्न करता सुद्धा परमात्माच आहे. परमात्मा सृष्टी हरताही आहे आणि सृष्टी करताही आहे. तो सर्व सृष्टी जशी निर्माण करतो तसेच सर्व सृष्टीचा अंतही करतो. हा उभारणी व संहारणीचा खेळ परमात्मा निरंतर खेळत असतो. पुढे 7 स्त्रीलिंगवाचक गुण आपल्या विभूती म्हणून भगवंतांनी सांगितले आहेत. हे गुण कशामुळे विभूती या संज्ञेला पात्र होतात ते ज्ञानदेवांनी स्पष्ट केलेले आहे. कीर्ती, नित्य नवी कीर्ती ही भगवंतांची विभूती आहे. लोकांमध्ये निष्कलंक कीर्ती प्राप्त होऊन पुन्हा त्यात नवीन कीर्तीची भर पडत जाणं म्हणजे नित्य नवी कीर्ती. अशी कीर्ती हे सात्विक सदाचरणाचं फळ आहे. श्री म्हणजे संपत्ती. ज्ञानदेव सांगतात की औदार्यासह असणारी संपत्ती ही भगवंतांची विभूती आहे. औदार्य म्हणजे निष्कामपणे कोणतीही कामना न ठेवता चांगल्या कामासाठी दिले जाणारे दान. राजस पुण्यकर्माने जी संपत्ती प्राप्त होते त्यात औदार्य नसते. कृपणता आदी दुर्गुण तिच्यात असतात आणि तिचा विनियोग सकामतेने केला जातो. पण सात्विक पुण्याने जी संपत्ती प्राप्त झालेली असते तिचा विनियोग सात्विक कर्मामध्ये निष्काम चित्ताने उदारपणे केला जातो. वाणी ही भगवंतांची विभूती, पण ती विवेकानं युक्त आणि न्याय्य असेल तरच भगवंतांची विभूती होऊ शकेल असं ज्ञानदेवांनी स्पष्ट केले. स्मृती म्हणजे आठवण. स्मृती ही भगवंतांची देणगी आहे. ती नसेल तर आयुष्य एक ओझं बनून जाईल. सकाळी डोळे उघडल्याबरोबर जीवाला आपण आपल्या भोवतालची माणसं, काल घडलेल्या घटना वगैरे सर्वांची स्मृती होते व तो आपले व्यावहारिक जीवन जगू शकतो. ज्ञानदेव सांगतात की कोणताही पदार्थ पाहिल्याबरोबर जी परमात्म्याची आठवण करून देते ती स्मृती ही परमात्म्याची विभूती आहे. मेधा म्हणजे बुद्धी. पुढे भगवंतांनी बुद्धी वगैरेंचे सात्विक, राजस, तामस असे त्रिविध भेद सांगितले आहे. त्यात बुद्धी ही प्रत्येक प्राण्याला असतेच. तिचा उत्कर्ष प्रत्येक प्राण्यात वेगवेगळा असतो. मनुष्यामध्येही एखाद्याची बुद्धी तीक्ष्ण असते तर काहींच्या बुद्धीत कितीही वेळा सांगितलं तरी काही प्रकाश पडत नाही. आता बुद्धी तीक्ष्ण असली तरी जी स्वहिताला अनुकूल असेल ती बुद्धी भगवंतांची विभूती आहे असं ज्ञानदेव सांगतात. मेधा या शब्दाचा एक अर्थ धारणा शक्ती असाही होतो. धृती म्हणजे धैर्य. हे सुद्धा त्रिविध आहे. अधिभूतादी उपद्रव प्राप्त झाले असता सुद्धा मनाची समतोल वृत्ती टिकून राहते त्याला धैर्य असं म्हणतात असं ज्ञानदेवांनी 16व्या अध्यायात स्पष्ट केलेलं आहे. असं धैर्य ही भगवंतांची विभूती आहे. क्षमा ही भगवंतांची विभूती आहे. पुढे ज्ञानदेवांनी क्षमेची व्याख्या केली आहे की आता सर्वही साहाती या गरिमा गर्वानं ये तेची क्षमा. सर्व काही सहज सहन करण्याची वृत्ती ती क्षमा. थोडक्यात कोणतीही कीर्ती, संपत्ती, वाणी वगैरे विभूती या संज्ञेला प्राप्त होणार नाही, तर त्यात जी सन्मार्गगामी सन्मार्गदर्शक असेल तोच गुण विभूतिमत्वाला प्राप्त होईल हे ज्ञानदेवाने स्पष्ट करून सांगितलं आहे. आता यापुढील श्लोक आपण पुढच्या पाठामध्ये पाहूया. हरि ओम तत्सत.